Hallelujah. Hallelujah. Let us all arise in the presence of God. आम्ही सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Let us come before His throne of grace this morning कृपेच्या राजस्थानाकडे आज सकाळी येऊया. and say, Lord, I am here to worship you this time, प्रभूला सांगा, प्रभू यावेळेस तुझी भक्ती करण्याकरिता मी आलो to आहे. give all the glory, honor, and praise to your name, तुझ्या नावाला मान सन्मान गौरव देण्याकरिता, because you are worthy to be praised. कारण स्तुतीस तू योग्य आहे. And we want to say thank you, Jesus, for your grace upon our life. प्रभू येशू, तुझी कृपा आमच्या जीवनावर आहे, त्याबद्दल तुझे आभार मानतो. Let's worship His majesty this time. यावेळेस त्याच्या वैभवाची आपण भक्ती करूया. Worship you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. We come to your throne of grace, Lord, this time. We want to exalt your name on high, Father God. प्रभू, मला तुझं नाव उंचवायचं आहे. We worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी भक्ती करतो. So exalt, lift up on high the name of Jesus. Magnify, come glorify Christ Jesus the King. Majesty, everybody. We worship His majesty. Unto Jesus be all glory, honor, and praise. Sing majesty. Oh, majesty. Worship His majesty. Worship His majesty. Unto Jesus be all glory, honor, and praise. So exalt, lift up on high the name of Jesus. Magnify, come glorify Christ Jesus the
big clap offering unto Jesus. येशू ख्रिस्ताला टाळ्याचं अर्पण करूया. Hallelujah. हालेलुया. How wonderful to be in the presence of God this time. यावेळेस प्रभूच्या सानिध्यामध्ये असणे किती अद्भुत आहे. He's risen King. तो पुनरुत्थित राजा He's आहे. alive. तो जिवंत आहे. Amen. Amen. And we are worshiping the King of Kings and Lord of Lords this morning. आज सकाळी राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूची आपण भक्ती करत आहोत. So let us sing this wonderful Marathi song. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगान युगा. हे मराठी गीत गाऊया. Let us clap our hands and enjoy the presence of God. टाळ्या वाजवूया, परमेश्वराच्या नावाला गौरव देऊया, त्याची स्तुती करूया. तो सामर्थ्य तो येशू देव युगान युगा है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगान युगा है. हालेलुया. ओ होसाना. हालेलुया. ओ होसाना. Hallelujah, 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 hallelujah. याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणाला सोडवितो. सैतानी बंधनातून आपणाला सोडवितो. Hallelujah, 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 hallelujah. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती बनू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती म्हणू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगा आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगा आहे. हालेलुया. ओ होसाना. हालेलुया. ओ होसाना. Hallelujah, hallelujah, हालेलुया, 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 हालेलुया. hallelujah, 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 hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There is joy in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. When we sing hallelujah to the King of Kings and the Lord of Lords, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूला ज्यावेळेस आपण हालेलुया गातो, it means we are praising Him 1,000 times. सरळ आपण त्याची भक्ती करतो. Amen. आमेन. Hallelujah. In हालेलुया. our life, in every situation, we need to praise the King of Kings and the Lord of आपल्या Lords. प्रत्येक जीवनाच्या स्थितीमध्ये राजांच्या राजा प्रभूच्या प्रभूची आपण भक्ती Because केली He पाहिजे. cares for you. कारण त्याला तुमची काळजी आहे. Amen. Amen. Just turn to your neighbor and say, Jesus cares for you. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा, येशू ख्रिस्ताला माझी काळजी Jesus आहे. cares for you. जीसस केअर्स फॉर यू. Jesus cares for you. येशूला तुमची काळजी आहे. He loves you तो तुमच्यावर प्रीती करतो, unconditionally. कुठलीही शर्त न ठेवता. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's receive His care and His love in your life right now in Jesus' name. येशूच्या नावाने येशूने ती काळजी आणि ती प्रीती जीवनामध्ये As we sing स्वीकारूया. this next song, receive God's love in your life. पुढचं गीत गात असताना देवाची प्रीती आपल्या जीवनात Amen. स्वीकारूया. Hallelujah, hallelujah,
कुछ प्रभु की जय। ओ हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, प्रभु की जय। ओ हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, प्रभु की जय। हालेलुया, प्रभु की जय। Jehovah Jireh, My provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches and glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches and glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Sing unto the Lord a new Song, sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Let's clap hands. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. The Lord is great and greatly to be praised. The Lord is great and greatly to be praised. I will celebrate. Sing unto the Lord, I will sing to Him a new song. I will celebrate. Sing unto the Lord, I will sing to Him a new song. I will praise Him. I will sing to Him a new song. I will praise Him. I will sing to Him a new song. Sing hallelujah. 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 Hallelujah, hallelujah, hallelujah. Sing hallelujah. 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 Hallelujah, hallelujah, hallelujah. Sing hallelujah. 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 Hallelujah, hallelujah, hallelujah. Sing hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Lord. Let us Hallelujah. give a wonderful clap offering. आपण टाळ्यांचं अर्पण करूया परमेश्वराला. हालेलुया. I will celebrate. We are here to celebrate the victory of the Lord in our life. सर्वसमर्थवान देवाचा विजय साजरा करण्याकरिता आपण या ठिकाणी So आलो let's आहोत. come before Him and say, Lord, all honor, all glory, all power belongs to you. मग त्याला म्हणूया, प्रभू सर्व गौरव, सर्व सामर्थ्य, सर्व सन्मान तुझा आहे. Let's lift our hands towards heaven and say, Lord, I want to give all the glory, honor, and praise to your name for my life. आपले भाऊ उभारूया आणि म्हणूया, परमेश्वरा सर्व गौरव सन्मान Because स्तुती He मला is द्यायची worthy आहे. to be praised. तुला माझ्या जीवनाबद्दल, कारण तू स्तुतीस योग्य आहे. He is our God, Jehovah Jireh. तो आपला देव आहे, यहोवा इरे. And we need to celebrate every day the victory that He has given on the cross of Calvary for us. कॅलोरीच्या वधस्तंभावर जो विजय त्याने आपल्यासाठी दिलेला Thank आहे, you, दररोज Jesus. तो Thank साजरा you, केला Lord, for the पाहिजे. victory you have given us. प्रभू धन्यवाद, आभार मानतो, तो विजय तू आम्हाला दिलेला आहे. All honor, all glory, all power to you. Sing with me. All honor, all glory, all power
रिहाई है तेरे नाम में, भलाई यीशु है। Thank you Jesus. तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशु है। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशु है। Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तो सर्वांना अभिवादन करत आहे. Once again, it's blessed to be in the house of the Lord. पुन्हा एकदा प्रभूच्या घरामध्ये असणं हे किती चांगलं आहे. I just want to inform you about the sorry demise of Mrs. Joshi. मिसेस जोशी यांच्या निधनाबद्दल दुःखद बातमी सांगायची आहे मला तुम्हाला. Who is known as Mai Joshi, and her husband was a pastor in Ramabai Mukti Mission for many years. त्यांना माई जोशी म्हणून ओळखतात आणि त्यांचे पती रमाबाई मुक्ती मिशन मध्ये खूप वर्ष त्यांनी पाळकी सेवा केली. And he pastored Downed BCH Church also. डॉन बीसीएची चर्च देखील त्यांनी पाळकपण केलं आहे. So Mai Joshi has gone to be with the Lord last week. मागच्या आठवड्यात माई जोशी हे प्रभूकडे गेले आहेत And due to the old age. वृद्धपणामुळे. So let us pray for the bereaved family and that God may console the hearts of everyone. दुःखित कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराने प्रत्येक हृदयाचं सांत्वन करावं. We are looking to the Word of God through the theme that God has given to Emmanuel Church. आपण देवाच्या वचनाकडे पाहत आहोत जे शीर्षक अभिवचन इमॅन्युअल मंडळीला परमेश्वराने दिलं आहे. This year is the year of waiting upon God. हे वर्ष आहे परमेश्वराची आशा धरूने. Word of God has encouraged us that we need to wait upon the Lord. देवाचं वचन आपल्याला उत्तेजन देतं की आपण परमेश्वराची आशा धरून राहिलं पाहिजे. And our life will become totally transformed when we wait upon the Lord. आपलं जीवन पूर्णपणे रूपांतरित होईल ज्यावेळेस आपण परमेश्वराची आशा धरून राहू. When we live our own life, आपण आपलं स्वतःचं जीवन जगतो. our own life has our own needs. आपलं स्वतःचं जीवन जगत असताना आपल्या स्वतःच्या गरजा Our असतात own life has our own aspirations and our desires. आणि आपलं जीवन आपण जगत असताना आपल्या महत्वाकांक्षा असतात, आपल्या इच्छा असतात. And our own life has our own plans and purposes. आपलं स्वतःचं जीवन असतं आणि त्याला आपल्या योजना आणि संकल्प असतात. Our own life that we live based upon the past life that we had been. आपलं जीवन आपण जगतो जे भूतकाळातील आपलं जीवन आहे त्यावर आधारित. And then we live our life on the basis of the वर्तमान present tense. आपण मग आपलं जीवन जगतो जे वर्तमान गोष्टी आहे त्याच्यावरती अवलंबून. And with studying of past and present, जसं आपण अभ्यास करतो आपला भूतकाळ व वर्तमान काळ, we make our plans and purpose for future. मग आपले उद्देश आपल्या योजना आपण कशासाठी करतो तर भविष्यासाठी. So we want that our past life, present life, and the future life must be better than the past and present life. आपल्याला असं वाटतं की आपलं भूतकाळाचं जीवन आपलं वर्तमानाचं काळाचं जीवन
आणि आपलं भविष्य काळाचं जीवन चांगलं असावा ज्यावेळेस आपण विचार करतो आपल्या भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा. And therefore we live with the constant purposes and plans and desires that we want our life, further life should be this way. मग आपण सातत्याने हा विचार करतो, योजना करतो, आपण संकल्प करतो की पुढचं आमचं जीवन भविष्याचं हे चांगलं असलं पाहिजे. And we pray to God every day for our daily needs. आपण दररोज प्रार्थना करतो देवाकडे आपल्या ज्या गरजा आहेत दररोजच्या त्याकरिता. Most of the time our prayers are to the Lord पुष्कळशा वेळेस आपण प्रभूकडे प्रार्थना करतो based on our qualities, our abilities and our working plans. आपलं जे काम करायची पद्धत आहे, आपली जी पात्रता आहे, आपली जी क्षमता आहे त्यावर आधारित आपण परमेश्वराकडे मागतो. And say to God, आपण देवाला हे म्हणतो, this is my income, हे इतकं मी कमवतो, this is my job, ही माझी नोकरी, I want my future should be better than present and past. माझं जे भविष्य चांगलं असलं पाहिजे आता मी वर्तमान स्थिती आणि भूतकाळामध्ये त्यापेक्षा. And with the calculation that we have for our personal possibilities and resources that we have at our hand, आपल्या हातामध्ये जे स्रोत आहेत आणि ज्या शक्यता गोष्टी आपण करू शकतो त्याच्यावर आधारित we try to club that in our prayer. आपल्या प्रार्थनेमध्ये आपण ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. And even though we pray to God, जरी देखील देवाकडे आपण प्रार्थना करतो, yet deep down in our heart we say, I know we have prayed to God, but आपण प्रार्थना I have to live my life. आपण प्रार्थना करतो देवाकडे आणि खोलवर अंतःकरणामध्ये म्हणतो परंतु मला माझं जीवन जगायचं आहे, But परंतु I have to depend upon my resources. माझ्याकडे जे स्रोत आहेत त्याच्यावरती मी अवलंबून राहिलं पाहिजे. But परंतु I have to depend upon my abilities and qualities. माझ्याकडे जे गुणपात्रता आहे, माझे पात्रता आहे त्याच्यावरती मला अवलंबून राहिलं पाहिजे. So we prayed to God for our needs आपण तर देवाकडे प्रार्थना केली आपल्या गरजांकरिता and thought and thinking in our heart about our own capabilities, abilities and income and so on. मग आपण आपल्या अंतःकरणामध्ये तर विचार करतो जे काय माझ्याकडे क्षमता आहे, जे काय माझ्याकडे पात्रता आहे, ज्या स्रोत आहे माझ्याकडे ती, Then that kills our patience to expect and accept things from the Lord for the future. भविष्यातील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल आपल्याला धीरच राहत नाही, जे आपण परमेश्वराकडून अपेक्षा केली आहे, जी परमेश्वराकडून आपण मागणी केलेली आहे. And then we get frustrated and we say, Lord, I have been praying for this situation for these many years. आपण वैतागून जातो आणि म्हणतो, कंटाळतो, परमेश्वर इतके वर्ष मी या परिस्थितीसाठी प्रार्थना केली And yet there is no change in the situation. परिस्थितीमध्ये अजूनही काही बदल झालेला नाही. When I will see the change? केव्हा मी पाहिल तो बदल. And we give timings to God मग आपण देवाला वेळ देतो because we ourselves are weak within ourselves. कारण स्वतःमध्ये आपण दुर्बळ आहोत. We ourselves within us are impatient in ourselves. आपण स्वतःमध्ये काय आहोत की आपल्याला धीरच नाही कुठल्या गोष्टीचा. And we lose our strength day by day as we live our day-to-day life. दररोजचं जीवन जगत असताना आपण काय होतं, दररोज आपण दुर्बळ होत जातो. And discouragement starts taking control of our life. मग काय होतं, निराशा आपल्या जीवनाचा ताबा घेते. Because we start losing strength. त्याचं कारण काय की आपण आपल्या स्वतःमध्ये दुर्बळ होत जातो. As our age is aging, जसं आपलं वय वाढत जातं we start thinking of closing down everything. आपण विचार करतो आता सर्व गोष्टी आपल्यासाठी बंद होत आहेत. And in that situation, त्या परिस्थितीमध्ये असताना it becomes very difficult for us to really wait upon the Lord. आपल्यासाठी फारच कठीण होऊन बसतं परमेश्वराची आशा धरून राहणे. Within our capabilities and our abilities, it's absolutely difficult to wait upon the Lord for anything. आपल्या पात्रतेमध्ये, आपल्या क्षमतेमध्ये चक्क आपल्याला परमेश्वराची आशा धरून राहणं
कठीण होतं. Because we say, unless I do something, nothing is going to take place. आपण असं म्हणतो जोपर्यंत मी काही करणार नाही गोष्टी घडणार नाहीत. So I need to do something. तर मी काहीतरी केलं पाहिजे. So when we pray, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो our prayers really has no meaning. आपल्या प्रार्थनेमध्ये खरोखर पाहिला तर कुठलाही अर्थच नसतो. And we don't find our prayers are answered in the specified framework of time that we want God to answer. मग आपल्याला असं वाटतं की जी वेळ मर्यादा परमेश्वराला आपण दिले आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं पाहिजे त्या वेळ मर्यादात आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. That's why the word of God has encouraged us for this year, wait upon the Lord. त्यामुळे परमेश्वराच्या वचनाने आपल्याला उत्तेजन दिलंय यावर्षी परमेश्वराची आशा धरून राहणे. And the word of God says, they that wait upon the Lord देवाचं वचन सांगतं जे परमेश्वराची आशा धरून राहतात shall renew their strength. नवीन शक्ती संपादन करतील. Hallelujah. Hallelujah. They that wait upon the Lord जे परमेश्वराची आशा धरून राहतात shall receive or renew their strength. त्यांना नवीन शक्ती प्राप्त होईल. Their strength will be renewed by the power of God because we are waiting upon the Lord. त्यांना शक्ती संपादन होईल का कारण आपण परमेश्वराची आशा धरून आहोत. We don't limit God. आपण देवाला मर्यादित करत Though we नाही. have great desire that our prayers should be answered quick as possible. आपल्याला ही इच्छा असते की लवकरात लवकर आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. And we think about our weakness and our strength. आपण विचार करतो आपल्या दुर्बळपणाबद्दल आपल्या बळाबद्दल. And we say, I don't have strength. And because I don't have strength, I don't have patience. आपण म्हणतो माझ्याकडे ती शक्ती नाही शक्ती नसल्या कारणाने काय होतं मला तो धीर नाही. And because we don't have patience, आपल्याकडे धीर नाही we become patient मग आपण रुग्ण बनतो. of this sickness and that weakness and this sickness and that weakness. मग हा आजार तो आजार हा दुर्बळपणा ती कमजोरी. The word of God says, they that wait upon the Lord shall receive new strength. देवाचं वचन म्हणतं परमेश्वराची आशा धरून राहणाऱ्यांना नवीन शक्ती संपादन करतील. This year, every one of you, यावर्षी तुम्हातील प्रत्येक जण every one of you, those who are hearing my message, जे प्रत्येक जण माझा संदेश ऐकत आहे I promise you, based on the word of God, in the name of the Father, Son, and the Holy Ghost, देवाच्या वचनावर आधारित मी तुम्हाला अभिवचन देतो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने. if you are going to wait upon the Lord, you shall receive new strength. तुम्ही परमेश्वराची आशा धरून राहणार तर तुम्हाला नवीन शक्ती संपादन कराल. And when you have renewed strength, ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन शक्ती you असेल will have renewed courage. तुमच्याकडे नवीन You हिंमत असेल will have renewed encouragement. तुम्हाला नवीन उत्तेजन प्राप्त होईल. And you will not only walk but run. तुम्ही केवळ चालणारच नाही पण धावणार. The word of God says, देवाचं वचन सांगतं they shall mount up with wings as eagle. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. They shall run and not be weary. ते धावतील तरी दमणार नाहीत. They shall walk and not faint. ते चालतील तरी थकणार नाही. So we are receiving strength from the Lord. आपल्याला देवाकडून शक्ती मिळत आहे. And we have seen that we need to wait upon the Lord as God of providence. आपण परमेश्वराची आशा धरून राहिलं पाहिजे. परमेश्वर आपला पुरवठा करणार आपण हे पाहिलं आहे. Whatever provision we need, God is our provider. जे काय आपल्याला गरजा आहेत परमेश्वर आपला पुरवठा करणार आहे. Whatever. कोणतीही असो Whatever provision you need, काही पण तुमची गरज असेल पुरवठाची provision is needed for our sustenance. पुरवठा आपल्याला कशाला लागतो जीवन जगण्याकरिता. We need strength. आपल्याला ती ताकद And we पाहिजे. have a provision of God. देवाकडून आपल्याला पुरवठा आहे. How many pray before the food? Over the food. किती जण भोजनासाठी प्रार्थना करतात जेवण्यापूर्वी. Okay. ठीक आहे. How long your prayer is? आणि ती प्रार्थना तुमची किती लांबलचक असते. The quickest as it's possible. शक्य होईल तितकी लवकरात लवकर प्रार्थना. And I don't even believe we are praying. माझा विश्वास देखील नाही की आपण प्रार्थना केली We are आहे. simply closing our eyes before the food आपण डोळे बंद करतो just for जेवणापुढे 1 second and 2 seconds, 1-2 सेकंड and we open and start eating. आपण डोळे उघडतो आणि भोजन करू लागतो. And that's why nothing is happening on the food.
त्यामुळं भोजनावर काहीच होत नाही, Nothing happens. काहीच होत नाही जेवणावर. We need to pray. I pray every day. आपण प्रार्थना केली पाहिजे. मी दररोज प्रार्थना करतो. I said, God, I thank you for this food. मी म्हणतो देवा या जेवणाबद्दल तुझे आभार I मानतो. thank you for the provision that you have given to us. जो पुरवठा तू केलास आम्हाला त्याबद्दल आभार मानतो. Bless this food हे भोजन जेवण आशीर्वादित कर. and sanctify this food. हे भोजन अन्न शुद्ध कर. Remove every unwanted chemicals that are there in my food right now. या क्षणी जे अनावश्यक रसायन माझ्या भोजनामध्ये जेवणामध्ये आहेत, ते या क्षणी काढून टाक. Because all the vegetables that you buy in the market, त्याचं कारण काय? बाजारातून जे काय फळं आपण आणतो, भाज्या all आपण the आणतो, grains you buy from the market, बाजारातून जे काय आपण धान्य आणतो, all are cultivated under heavy chemicals. त्यांचं उत्पन्न कशातून होतं? त्यांच्यावरती जास्तीत जास्त रासायनिक खतं ते And वापरतात. that's why when you wash it and clean it, still nothing happens. तुम्ही त्याला धुता पुसता काहीच होत नाही. You boil it, still nothing तुम्ही happens. त्याला उकळता तरी काही होत नाही. But when you eat, our system, inner system has got very powerful diagnostic system. आपली जी आंतरिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फार सामर्थ्यशाली पचनक्रिया The आहे. moment the food reaches to our place where the food has to go, ज्या ठिकाणी अन्न जातं त्या ठिकाणी ते पोचतं, immediately chemical working starts. ताबडतोब रासायनिक क्रिया सुरू होते. And unwanted chemical is separated. अनावश्यक जे रसायन आहे त्याला वेगळं केलं जातं. And that unwanted chemical is disposed on different places, आणि अनावश्यक जे रसायन आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं. such as the liver, such as veins, आपल्या ज्या नसा आहेत, आपलं जे यकृत आहे, and that slowly get accumulated in those areas. हळूहळू त्या सर्व भागामध्ये ते पसरतं. And then we have different sicknesses. मग वेगवेगळे आजार होतात. But when we pray to God, ज्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना करतो, bless this food, देवा हे जेवण भोजन आशीर्वादित sanctify कर, this food, त्याला शुद्ध कर. God sends His power and sanctifies that food. देव सामर्थ्य पाठवतो आणि ते भोजन अन्न शुद्ध करतो. And when you eat that food, ज्या नंतर त्यावेळेस तुम्ही खाता, no harm comes to you. कुठलीही हानी तुमच्या शरीराला होत नाही. You are more strengthened and empowered. तुम्हाला अधिक सामर्थ्य आणि बळ प्राप्त होतं. We look to God, आपण देवाकडे wait पाहतो, upon God, आपण आशा धरून राहतो. God of salvation, तारणाचा देव to save us from harms, प्रत्येक हानीपासून तो to save आपल्याला us from वाचवतो. enemies, शत्रूंपासून तो आपल्याला to save वाचवतो. us from the tempter. आणि जो मोहात पाडणारा, परीक्षेत पाडणारा, त्याच्यापासून आपल्याला तो सांभाळतो. We wait upon the Lord as giver of all our temporal blessings. तात्पुरते आशीर्वाद देण्याकरिता आपण परमेश्वराची आशा धरून राहतो. And that's why our temporal needs are met. त्यामुळे आपल्या तात्पुरत्या गरजां पुरवठा केला जातो. We wait upon the Lord for strength. आपण परमेश्वराची आशा धरून राहतो. कशासाठी? आपल्या बळासाठी, शक्तीसाठी. I need God's strength in my thinking. माझ्या विचारामध्ये देखील मला परमेश्वराचं बळ पाहिजे. We need God's strength in our thinking. आपल्या विचारामध्ये देखील आपल्याला परमेश्वराची शक्ती, बळ पाहिजे. We always have the tendency of thinking as world thinks. आपली काय सवय आहे? जग जसा विचार करतं तसं आपण देखील करतो. Christians should be totally different people living on the face of the earth. ख्रिस्ती लोक भूतलावर राहत असताना सर्वांपेक्षा अधिक वेगळे लोक असले पाहिजे. You and I are not common people. तुम्ही आणि मी सर्वसामान्य लोक नाही. You and I are not common. तुम्ही आणि मी सर्वसामान्य लोक नाही. We are special people chosen by God who are waiting upon the Lord. आपण विशेष लोक आहोत. देवाने आपल्याला निवडलं आहे. आपण परमेश्वराची आशा धरून राहत आहोत. Let anything happen around us. आपल्या अवतीभोवती काही होऊ द्या. That is natural things, that is worldly things. त्या स्वाभाविक नैसर्गिक गोष्ट आहे, जगिक गोष्टी आहेत. But when we wait upon the Lord, ज्यावेळेस आपण परमेश्वराची आशा धरून राहतो, when we receive the strength, ज्यावेळेस आपल्याला ते बळ शक्ती मिळते, our thinking is changed. आपले विचार बदलतात. We don't think as others think. जसे इतर विचार करतात तसे आपण करत We नाही. start thinking as God
thinks, जसा देव विचार करतो तसा आपण देखील विचार करू what लागतो. God would think on my situation. या परिस्थितीत माझा देव काय विचार करेल, And God will reveal his thinking to us. देव त्याचे विचार तुम्हाला प्रगट करेल, That will build us. त्याद्वारे आपली बांधणी The होईल. world's thinking is designed to discourage humanity. जगाची जी विचारसरणी अशा प्रकारे नियुक्त करण्यात आली की मानव जो आहे त्याला नष्ट करून टाकायचं, उद्ध्वस्त करून टाकायचं. That's why the word of God says, देवाचं वचन सांगतं the friendship with the world is enmity with God. जगाची मैत्री देवाबरोबर वैर. If we think and speak and talk and look and act worldly way, we are telling the world, I am enemy to God. आपण ज्यावेळेस विचार करतो, बोलतो, वागतो जगासारखं, त्यावेळेस आपण सांगतो की आम्ही देवाचे वैरी आहोत. And our life becomes normal. आपलं जीवन सर्वसामान्य बनतं. Normal life. सर्वसामान्य जीवन. Nobody takes note of our extraordinary life. आपलं असाधारण जे जीवन आहे कुणीच त्याची दखल घेत नाही. He's just like us. ते आपल्यासारखेच आहेत. Just like us. आपल्यासारखेच आहेत. They are depressed, we are also depressed. ते निराश होतात, आम्ही निराश झालो आहोत. They get mad, we are getting mad. त्यांना चीड येते, आम्हाला देखील चीड They येते. talk bad, we are also talking bad. ते वाईट बोलतात, आम्ही वाईट बोलतो. What difference is? फरक काय त्यांच्यात आमच्यात? Same. एकसारखेच. But those who wait upon the Lord, म्हणजे परमेश्वराची आशा धरून राहतात, they will always have God in their talk. नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये असं असतं. Always God in their talk. क्षमा करा, त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमीच देव असतो. Always they will speak about God. ते नेहमी बोलतील तर देवाबद्दल. People will be fed up of listening God word from our mouth. आपल्या मुखातून देव शब्द ऐकून लोक वैतागतील. They will say, he doesn't know how to talk. He talks only about God. ते म्हणतात याला कसं बोलायचं माहिती नाही, काय बोलतो तर फक्त देव. And then they watch our life very carefully. बारकाईने ते आपल्या जीवनाकडे And पाहतात. in their heart they conclude. त्यांच्या अंतःकरणामध्ये शेवटचा विचार येतो. They conclude ते समारोपास येतात. that their God is with them. त्यांचा देव त्यांच्या बरोबर आहे. Their God is with them. त्यांचा देव त्यांच्या बरोबर आहे. His God is with him. याचा देव याच्या बरोबर आहे. Her God is with her. तिचा देव तिच्या बरोबर आहे. And life is totally different. यांचं जीवन अगदी वेगळं आहे. We wait upon the Lord आपण परमेश्वराची आशा धरून as the राहतो, God of success. यशाचा देव म्हणून. The word of God says, देवाचं वचन सांगतं chariots and horses are not capable to give us needed success or victory. घोडे आणि रथ आपल्याला यश देऊ शकत नाही जे आपल्याला The पाहिजे. success comes from the Lord. यश प्राप्ती देवाकडून येते. Success does not come by my talent, ability, quality, and my connection among the people. माझं यश यामुळे येत नाही, माझ्यामध्ये जे कलागुण आहेत, लोकांवर बरोबर माझे किती संपर्क आहेत किंवा माझ्याकडे किती कलागुण आहेत. What is success? यश काय आहे? Have you ever thought about success? यशाबद्दल तुम्ही कधी विचार केला का? I always, when I talk about success, I always look to the football game. मी ज्यावेळेस यशाबद्दल विचार करतो, मी नेहमी फुटबॉलचा जो खेळ आहे त्याच्याकडे पाहतो. Each team has aim to become successful. प्रत्येक जो संघ असतो त्याचं लक्ष काय असतं की मला यशस्वी व्हायचं If आहे. you are in on the ground of football फुटबॉलच्या मैदानावर तुम्ही असता, and there is no opponent, जर विरोधीच नाही, and you kick the ball and that goes straight to goal, तुम्ही बॉलला लात मारता आणि तो त्या गोलमध्ये जातो. and you shout, I got one first goal. तुम्ही म्हणता हा हा मी पहिला गोल केला, And then you kick second one, दुसरा मारता, you kick third one, तिसरा मारता, and you enjoy, yes, 3 goals. तुम्ही आनंद घेता, 3 गोल मारले. And you tell people, तुम्ही लोकांना सांगता, people question you. लोक तुम्हाला प्रश्न करतील, Which was the opponent party? विरुद्ध संघ कोणचा होता? Nobody. कोणीच नाही. What kind of success you got? कशा प्रकारचं यश तुला मिळालं? You're a hopeless fellow. तू विचित्र आहे. When you want to play football, you must have
equivalent or more powerful opponent. ज्यावेळेस तुम्ही फुटबॉल खेळता तुमच्या समान किंवा तुमच्यापेक्षा सामर्थ्यशाली संघ पाहिजे समोरचा. Come before you and dodge before you, and you try to put your ball here and there, but they are already there. ज्यावेळेस तुमचा तो बॉल घेता चेंडू घेता तुम्ही इकडे तिकडे मारत असता कोणीतरी असतं तुम्हाला विरोध येण्याकरिता. And you see the line and goal is open, goalkeeper is in the corner, then you shoot the ball in this corner and there is someone already ready to stop your ball. आणि तुम्ही ज्यावेळेस गोल मारण्याकरिता तिकडे मारता त्या ठिकाणी गोलकीपर असतो आणि कुणीतरी तो बॉल थांबवतो. We are also in the football game. आपण देखील फुटबॉलच्या खेळात आहोत. Opponent is Satan विरोधी कोण आहे सैतान and real team is we. आणि खरा संघ कोण आहे आपण. And God says, I will give you success if you wait upon me. देव म्हणतो माझी आशा धरून राहिला तर मी तुम्हाला यश देईल. God will give us success देव आपल्याला यश देईल because He is God of success. कारण तो यशाचा देव आहे. All of a sudden, अचानक and the person says, I never thought that by my heading the ball will go to the goal. तो म्हणतो की मी डोक्याने बॉल मारला आणि तो गोल मध्ये गेला मला असं कधीच वाटलं नाही. I never thought. मी कधीच विचार नाही I केला. thought that there will be some, my team member will be there, he will push the ball in the goal. मला असं वाटलं माझा सदस्य असेल संघातील कोणीतरी तो बॉल गोल मध्ये मारेल. Because I was far away from the goal. कारण त्या गोल पासून माझा अंतर And I फार just दूर होतो. headed, मी फक्त हेड केली डोक्याने मारलं and God directed the ball straight away in the goal. आणि देवाने तो बॉल त्याची दिशा गोल मध्ये दिली. Bible has record of that. बायबल मध्ये त्याच्याबद्दल नोंदणी आहे. Word of God says, देवाचं वचन सांगतं David was facing Goliath, दावीद गल्ल्याचा पुढे होता असं त्याला तोंड देत. and Goliath, David swing the sling दाविदाने ती गोफण घेतली फिरवली and threw the ball through the stone. आणि त्याने तो गोटा मारला. And the word of God says, देवाचं वचन सांगतं God directed stone to the empty place of the forehead of Goliath. आणि गल्ल्याताच्या मस्तकावरची जागा रिकामी होती अगदी त्या ठिकाणी देवाने तो गोटा जाऊ दिला. Goliath did not die. गल्ल्यात मरला नाही. Goliath collapsed. गल्ल्यात त्या ठिकाणी खाली पडला. David went and put his foot on the chest of Goliath, दावीद गेला आणि त्याचा पाय गल्ल्याच्या छातीवर ठेवला. took his own Goliath's sword, गल्ल्यात त्याची तलवार घेतली. chopped his head off, त्याचा शिरछेद केला. and took the head to Jerusalem यरुशलेमला ते मस्तक तो घेऊन गेला and buried the head आणि ते in the hill of Golgotha. गोलगोथाच्या टेकडीवर त्याने ते पुरलं. Golgotha name was given after David buried that Goliath's head on that hill. त्या टेकडीवरती गल्ल्याताचं मस्तक ज्यावेळेस दावीदने पुरलं त्यावेळेस त्याला गोलगत्ता असं नाव देण्यात आलं. David said, दावीद म्हणाला you have come with the sword and spear. तू बर्ची आणि भाला घेऊन आलास. I have come in the तलवार घेऊन name आला. of the Lord. मी देवाच्या नावाने आलो I have आहे. come in the name of the मी Lord. परमेश्वराच्या नावाने आलो आहे. Today God will give your body for birds to eat. परमेश्वर आज तुझं शरीर पाखरांना खाण्याकरिता देईल. God of success. यशाचा देव Wait upon the Lord परमेश्वराची आशा धरून and राहणे. He will give you whatever success you need. जे काही यश तुम्हाला पाहिजे देव ते तुम्हाला देईल. Think about success विचार करा यशाबद्दल. and wait upon the Lord. परमेश्वराची आशा धरून राहा. Do what you need to do honestly, perfectly, प्रामाणिकपणे परिपूर्णपणे तुम्हाला जे and करायचं ते see the करा. miracle that God will give you success. आणि चमत्कार पहा की परमेश्वर तुम्हाला यश They देईल. that wait upon the Lord जे परमेश्वराची आशा धरून shall राहतात, receive new strength. नवीन शक्ती संपादन Let us all करतील. stand आपण सर्वजण उभे राहूया and we sing song. गीत गाऊया. Song number 352. 352. गीत नंबर 352. भक्तासी जे लागे प्रभू पुरवी माझ्या मार्गे नाही तुझ्याही न पाही परिस्व मार्गाही प्रभू पुरवी पहा केव्हा तरी प्रभू पुरवी
नसो माझ्या काळी की तुझ्या सुवेळी तरी यथा काळी प्रभू पुरवी निराशा न व्हावे प्रभू पुरवी सद्वचन त्याचे नाही ढळायाचे हे प्रमाण साचे प्रभू पुरवी हर्षाने चालावे प्रभू चालवी मार्ग तू क्रमोने विजयी होने काशील स्तवोने प्रभू पुरवी भक्तासी जे लागे प्रभू पुरवी माझ्या मार्गी नाही तुझ्या हे न पाहे परिस्व मार्गाने प्रभू पुरवी. Gracious loving heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your grace and your mercy. त्या दयेबद्दल कृपेबद्दल आभार मानतो. We thank you for your word, त्या वचनाबद्दल आभार मानतो. that you have encouraged us through your word. त्या वचनाद्वारे तू आम्हाला उत्तेजन दिलं आहे. And Lord, we want to follow your word in our life, प्रभू, आमच्या जीवनात तुझ्या वचनाचं आम्हाला अनुकरण करायचं आहे. that we may be strengthened by your heavenly power. त्या स्वर्गीय सामर्थ्याने आम्ही बलयुक्त होऊ. Help us to wait upon you, प्रभू, आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्या आशा धरून that राहावं. our strength will be renewed every day. दररोज आम्ही नवीन शक्ती संपादन करू. Lord, that we will live a victorious, powerful life on the face of the earth. प्रभू, या भूतलावरती आम्ही विजयी सामर्थ्यशाली जीवन जगू. Help us, Lord, that we may not live the compromised life with the world, प्रभू, आम्हाला सहाय्य कर की या जगामध्ये राहत असताना तडजोड करणारं जीवन आम्ही जगू नये. because the friendship with the world is enmity with God, your word says. वचन सांगतं जगाची मैत्री म्हणजे देवाबरोबर बैर. Thank you, God, for touching our life. प्रभू, आभार मानतो आमच्या जीवनाला स्पर्श केला. Thank you for speaking to our hearts. आमच्या हृदयाशी बोललास आभार मानतो. And thank you for renewing our strength. आम्हाला नवीन शक्ती दिलीस त्याबद्दल आभार In मानतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने आम्ही हे प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. आमेन. Amen. Please be seated. कृपा करून बसूया. Precious Lord. If you are celebrating your birthday or wedding anniversary, please stand. तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात, कृपा करून उभे राहा. Nobody. Oh, yeah. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to both of you. Happy birthday to you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life both of you. Happy long life to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless both of you. Happy birthday to you. Loving Heavenly Father, we pray to Thee for all those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. प्रभू, स्वर्गीय पिता, प्रार्थना करतो या आठवड्यामध्ये जे आपला वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे, Give them many more personal birthday in their personal life, many more wedding anniversaries in their marital life. वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना अधिक वाढदिवस दे, वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस Fill दे. their life with all your strength, health, wisdom and knowledge. त्यांचं जीवनभर तुझ्या शक्ती, ज्ञान, सामर्थ्याने Make them a blessing and use them to bring glory, honor, praise unto you. त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाला मान सन्मान गौरव In आणण्याकरिता Jesus' मदत precious कर. name we pray. येशूच्या मूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Those who have not taken the promises, you can take promises. ज्याने अभिवचन घेतले नाहीत तुम्ही ते घेऊ And let us शकता. worship the Lord by giving God's tithe or offering and mystery offering unto the Lord. त्याचं जसं आपलं दानार्पण सेवकाराचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.
उनके तेरा नाम है सब नामों में पास, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार। तेरा नाम है सब नामों में पास, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार। यीशुआ 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 यीशुआ। तेरे नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई, तेरे नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई। तेरा नाम है सब नामों में पास, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार। तेरा नाम है सब नामों में पास, तेरे नाम में हम पाते हैं नज़ार। यीशुआ